तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव हे शिवाजी पार्कात आले आणि त्यांच्यासोबत खास बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. पाहूया. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा होतोय. पावसात सावट असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ गाठलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होतोय. काय अपेक्षित आहे या दसरा मेळावा? हा दसरा मेळावा हा खऱ्या अर्थानं अनेक गोष्टींच्या पार्श्वभूमीवर होतोय. एक 26 सिंदूर या ना का त्यांना बाजूला गेलं या इकडे या 26 लोकांचे कुंकू पुसलं गेलं पेहलगाममध्ये. त्याच्या पार्श्वभूमी ह्यांचा चेहरा कसा झाला आणि म्हणून 26 महिलांची कुंकू पुसली गेली निवडून. त्याच्यानंतर पाकिस्तानवर झालेला हल्ला आपण केलेला असं म्हणतो आपण आणि त्या हल्ल्यातून ट्रम्पनी एका फोनवर आपल्याला माघार घ्यायला लावणं हा एक प्रकार घडलेला आहे. आपण सांगत होतो की पाणी आणि रक्त एका ठिकाणी नांदू शकत नाही म्हणून सिंधू करार रद्द केला. आपण सांगतो की माझ्या अंगामध्ये रक्त नाही तर सिंदूर वाहतोय तो सळसळतोय असं सांगतो. आणि ज्या पाकिस्ताननी आमच्या 26 महिला भगिनींची कपाळं पांढरी केली त्याच पाकिस्तानबरोबर आम्ही क्रिकेट खेळतो त्या पाकिस्तानबरोबर. त्याच पाकिस्तानला हजारो कोटी रुपये आम्ही मिळवून देऊ शकतो. कशाचं आलं हिंदुत्व, कशाचं आलं राष्ट्रीयत्व, सगळा बोगस आणि फक्त फिल्मी डायलॉग. याच्यापेक्षा यांचं काही राष्ट्रीयत्व नाही आणि हिंदुत्व नाही. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होतोय, RSSचा दसरा मेळावा जातोय, परंतु फक्त शिवसेना ठाकरे गटाला सांगितलं जात आहे की तुमचा दसरा मेळावा रद्द करा आणि पूरग्रस्तांना मदत करा. खरं आहे, तुम्ही एकमेव पत्रकार असा खरा प्रश्न विचारणारे दिसलात. हे खरंच आहे की त्या ठिकाणी RSSचा मेळावा होतोय त्यांना कोण रद्द करा म्हणून सांगत नाही. एकनाथ शिंदेचा मेळावा होतोय त्यांना कोण रद्द करा सांगत नाही. नारायणगडावर मेळावा होतोय त्यांना कोण रद्द करा सांगत नाही. भगवानगडावर मेळावा होतोय त्यांना कोण सांगत नाही. फक्त शिवसेनेचाच मेळावा रद्द करा असं सांगणारे विद्वान कोण? तर भारतीय जनता पार्टीचे विद्वान, अकलेची गाठ नसलेले विद्वान. ते फक्त आम्हाला सांगतात. कारण सगळ्या बाजूनं शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला, फोडण्याचा प्रयत्न केला, चोरण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना आहे त्याच जागेवर आहे. त्यामुळं त्यांना सातत्यानं धनाजी संतांच्या घोड्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ दिसते ती त्यांना शिवसेनाच दिसते. बरोबर आहे की नाही रे भावानो?